उन्हाळा सुरू झाला की रोजच्या आहारामध्ये ताक हे हवंच आणि ताकाची तुलना ही आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे। ताकामुळे अन्नपचन, डिहायड्रेशन आणि पित्ताचा त्रास देखील कमी होतो। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले 3 प्रकारच्या ताकाची रेसिपी। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण इथे काकडीचं ताक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक कवळी हिरवीगार काकडी घेतले। शक्यतो अशी हिरवीगारच काकडी घ्या, चवीला छान असते। तर आता याची साल काढून घ्यायचे आणि देठाकडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हा जो देठाकडचा भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला काकडीला चोळून घ्यायचा, जेणेकरून काकडीमध्ये जर कडवटपणा असेल तर तो कमी होतो। आणि याचा एखादा तुकडाही खाऊन बघायचा, म्हणजे जेणेकरून काकडी जर कडवट असेल तर आपल्याला समजेल। तर आता ही जी काकडी आहे ती आपण अगदी बारीक अशी चिरून घेऊया। तर इथे मी पूर्ण एक काकडी ताकासाठी वापरणार आहे। तर इथे मी काकडी चिरून घेतले। आता ही चिरलेली काकडी जी आहे ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तर इथे मी काकडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी एक छोटा तुकडा मिरचीचा। त्याचबरोबर यामध्ये मी काही पुदिन्याची पानं देखील घालते। पुदिना घातल्यामुळे आपलं जे ताक आहे ते चवीला अप्रतिम लागतं। त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी किसलेलं आलं घालते। आलं आणि मिरचीचं प्रमाण अगदी कमीच ठेवायचं, नाही तर ताक जे आहे ते जळजळीत होतं। त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी भाजलेली जिरेपूड घालते। त्याचबरोबर अगदी पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि चवीपुरतं इथे आपण घरामध्ये जे साधं मीठ असतं ते देखील घालूया। त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी ताजं दही। त्याचबरोबर अगदी 2 चमचे इथे मी पाणी घालते। जर तुम्हाला घट्टसर ताक हवं असेल तर पाणी नाही घातलं तरी देखील चालेल, कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं। तर आता हे जे ताक आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे आपलं काकडीचं थंडगार ताक तयार आहे। तर रंग बघू शकता अगदी छान आला गेला आहे आणि यामध्ये काळं मीठ, जिरेपूड असल्यामुळे हे जे ताक आहे ते शरीरासाठी अगदी पाचक ठरतं। तर आता आपण ताकाचा दुसरा प्रकार पाहू। तर त्यासाठी इथे मी एक ताजं आणि रसरशीत असं बीट घेतले। तर याची आपल्याला साल काढून घ्यायचे। तर बीट म्हटलं की अगदी नाकं मुरडतात, पण अशा प्रकारे जर तुम्ही त्याचं ताक बनवून दिलं तर आवडीने सगळे पितील। तर आता याची साल काढून घेतले आणि याचा देठाकडचा भाग देखील आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि यामधलं अर्धच बीट आपण इथे वापरणार आहोत। तर बीट देखील आपण अगदी बारीक असं चिरून घेऊया। तर याआधीही मी तुम्हाला मठ्ठ्याची, कोशिंबीरची रेसिपीसुद्धा दाखवले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर इथे मी बीट बारीक चिरून घेतले। आता हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर अगदी पाव चमचा किसलेलं आलं घालायचं, पाव चमचा काळं मीठ, त्याचबरोबर घरातलं जे साधं मीठ असतं ते देखील चवीपुरतं यामध्ये घालू आणि अगदी पाव चमचा इथे मी भाजलेली जिरेपूड घालते। त्याचबरोबर अगदी छोटासा एक हिरवी मिरचीचा तुकडा घालायचा। बीट हलकंसं गोड असतं त्यामुळे मिरची जरूर टाका, पण आलं आणि मिरचीचं प्रमाण अगदी कमी ठेवा। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी ताजं दही आणि अगदी 2 ते 4 चमचे इथे मी पाणी घालते। तुम्हाला जेवढं ताक दाटसर पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता। तर आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे आपलं बीटाचं ताक देखील तयार आहे। रंग बघू शकता अगदी मस्त आला गेला आहे। बघता क्षणी पिऊ वाटेल असं हे बीटाचं थंडगार ताक आहे। तर या पद्धतीने हे देखील ताक तुम्ही नक्की करून पहा। बीट आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद आहे। तर आता आपण ताकाचा तिसरा प्रकार पाहू। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर आपल्याला देठासकटच घालायचे। त्याचबरोबर पाव चमचा काळं मीठ घालायचं, चवीपुरतं घरातलं साधं मीठ देखील घालू। त्याचबरोबर अगदी छोटासा हिरवी मिरचीचा तुकडा, पाव चमचा भाजलेली जिरेपूड, त्याचबरोबर 1 वाटी इथे मी ताजं दही घालते। दही थोडंसं किंचितसर आपल्याला आंबट हवं आहे यासाठी। त्याचबरोबर गरजेनुसार पाणी घालू।
तर आता आपण हे देखील मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे थंडगार असं कोथिंबीरचं ताक देखील तयार आहे, चवीला अप्रतिम लागतं। तर इथे आपले ताकाचे 3ही प्रकार तयार आहेत। या पद्धतीने तुम्ही देखील असे ताक नक्की करून पहा, बनवायला अगदी सोपे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।